आरसा महानगर वार्ता। मुंबईच्या महत्वाकांक्षी कोस्टल रोड बोगद्यात आज 15 जुलै रोजी सकाळच्या सुमारास ही भयानक दुर्घटना घडली आहे। नरीमन पॉइंटच्या दिशेने जाणाऱ्या एका चारचाकी वाहनाला बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळच अचानक आग लागली। पाहता पाहता कारने रौद्र रूप धारण केले आणि बोगद्यात काळ्या धुराचे प्रचंड लोट पसरले। या भीषण आगीमुळे नरीमन पॉइंट कडून येणारी आणि बोगद्यात जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे। अचानक घडलेल्या या प्रकारामुळे बोगद्यातील प्रवाशांमध्ये एकच घबराट पसरली। बोगद्यात गुदमरल्यासारखे वाटू लागल्याने अनेक प्रवाशांनी आपल्या गाड्या तिथेच सोडल्या आणि बोगद्याबाहेर धाव घेतली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बचाव कार्य पक्षाने तत्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली। मात्र बोगद्यात वाहनाची मोठी रांग लागल्यामुळे आणि रस्ता जमा असल्यामुळे सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांना आत जाण्यात मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। सध्या अग्निशमन दलाचे जवान बोगद्यात दाखल झाले असून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। तसेच बोगद्यात अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत। सुदैवाने प्राथमिक माहितीनुसार यात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही। कोस्टल रोडच्या बोगद्यात घडलेल्या या घटनेमुळे बोगद्यातील आपत्कालीन यंत्रणेवर आणि सुरक्षितेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले। या आगीवर पूर्ण नियंत्रण कधी मिळवले जाते आणि वाहतूक कधी पूर्ववत होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तुमच्या शहराचा आरसा महानगर वार्ता।